या चॅनलवरील सर्व कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी सादर केल्या जातात. अंधश्रद्धा किंवा कोणत्याही अलौकिक गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही. डेव्हियंट स्टोरी टेलर सादर करत आहे एक थरारक भयकथा, आणि या भयकथेचं नाव आहे ब्रह्मराक्षस. घरांच्या भिंतींना कानं असतात असं म्हणतात, पण काही घरांच्या बंद दारामागे फक्त रहस्य श्वास घेत असतात. काळ पुढे जातो, पिढ्या बदलतात, माणसं विस्मरणाच्या पडद्याआड जातात, पण काही प्रश्न वेळेच्या चौकटीत अडकून राहतात, फक्त एका उत्तराच्या प्रतीक्षेत. माणूस सहसा अतिंद्रिय गोष्टीवर तेव्हाच विश्वास ठेवतो जेव्हा त्याचे तर्क आणि बुद्धीचे सारे मार्ग बंद होतात. ही गोष्ट केवळ एका घराची किंवा रात्रीच्या नीरव शांततेत ऐकू येणाऱ्या गूढ आवाजाची नाही. ही गोष्ट आहे मानवी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेल्या एका अशा सत्याची, ज्याला मृत्यूची सीमा ओलांडून परत यावं लागलं. असं म्हणतात की काही दरवाजे कधीच उघडू नयेत, कारण त्यातून केवळ साचलेली धूळ नाही तर कित्येक दशकांचा गुदमरलेला भूतकाळही बाहेर पडतो. काही आत्मे शाप देण्यासाठी किंवा सूड घेण्यासाठी रेंगाळत नाहीत, ते अडकलेले असतात एका अपूर्ण सत्याच्या शोधात. ही कथा ऐकताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: प्रत्येक सावली भयानक नसते आणि प्रत्येक शांतता निर्धोक नसते. काही रहस्य उलगडण्यासाठी नसतात, ती फक्त स्वीकारण्यासाठी असतात. कारण जेव्हा भूतकाळ तुमच्या वर्तमानाच्या दारावर थाप मारतो आणि तुम्हाला तुमचंच नाव घेऊन हाक मारतो, तेव्हा तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. नमस्कार, माझं नाव अमोल पाठक. आज मी जे काही सांगणार आहे ते सांगताना अजूनही माझ्या अंगावर काटा येतो, कारण त्या घटनेनंतर मला एक गोष्ट कळली. माणूस एखाद्या गोष्टीला कितीही नाकारत असला तरी काही अनुभव असे असतात की त्यांचं स्पष्टीकरण शोधताना माणूस स्वतःच्याच बुद्धीवर संशय घ्यायला लागतो. हा प्रकार माझ्यासोबत घडला तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं. माझी बायको तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. त्यामुळे घरात फक्त मी, आई आणि वडील असे तिघेच होतो. घर जुनं होतं. घराच्या मागच्या बाजूला एक खोली मात्र कायम बंद असायची. लहानपणापासून ती खोली मी पाहत आलो होतो, पण तिच्याबद्दल घरात कुणीच कधी नीट बोलत नव्हतं. मी लहान असताना एकदा त्या खोलीची किल्ली घेऊन दार उघडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा वडील माझ्यावर इतके ओरडले होते की त्यानंतर मी पुन्हा त्या खोलीच्या आसपासही गेलो नव्हतो. माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर ती खोली कायमची बंद करण्यात आली होती, एवढंच मला माहीत होतं. आजोबा माझ्या जन्माआधीच गेले होते. त्यांच्याबद्दल वडील फारसं बोलत नसत. मला फक्त एवढं माहीत होतं की त्यांना संस्कृत आणि जुन्या ग्रंथांचा खूप छान अभ्यास होता. गावात त्यांची विद्वान माणूस म्हणून ओळख होती, पण त्यांच्या शेवटच्या काळात ते काहीसे विचित्र वागू लागले होते असं बाबांकडून कधीतरी ऐकलं होतं. त्या घटनेच्या काही दिवस आधी माझ्या ऑफिसचं काम खूप वाढलं होतं. काही महत्त्वाचे रिपोर्ट आणि फायली लिहून पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे घरातले सगळे झोपले की मी माझ्या खोलीत टेबलवर दिवा लावून ते ऑफिसचं काम पूर्ण करत बसायचो. अशाच एका रात्री मी रिपोर्ट लिहित बसलो होतो. घड्याळात बरोबर रात्रीचे 12 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. अचानक माझ्या मनात मागची बंद खोली उघडण्याचा विचार आला. मी गुपचूप वडिलांच्या कपाटातून किल्ली काढली, खोलीपाशी गेलो आणि कुलूप उघडलं.
दार किंचित ढकललं. दार उघडताच आतून भस्कन काहीतरी काळं धुरासारखं बाहेर पडलं. ते थेट माझ्या अंगावरून गेलं. मी दचकून मागे सरकलो, पण तो काळा धूर क्षणात हवेत विरघळला. मला काहीच कळलं नाही. असेल एखादं वटवाघूळ असं समजून मी आत गेलो. आतून जुन्या कागदांचा आणि बंद हवेत साचलेल्या धुळीचा वास येत होता. खोलीत फारसं सामान नव्हतं. एक लाकडी टेबल, 2 खुर्च्या, एक जुनं कपाट आणि भिंतीवर देवघरासारखा एक लहानसा कोपरा. टेबलावर आजोबांचा फोटो होता. मी कपाट उघडलं. आत जुन्या पुस्तकांचा, वथ्यांचा आणि वह्यांचा ढीग होता. मी एक एक करून पाहत होतो. शेवटी मला काळ्या कापडात गुंडाळलेली एक जुनी वही सापडली. मी ती उघडणारच, इतक्यात बाहेरून कसला तरी खडबड आवाज आला. वडील जागे झाले बहुधा असं समजून मी हादरलो. वही तिथेच टाकली. गडबडीत बाहेर आलो. दार ओढून घेतलं आणि किल्ली मुकाट्याने जागेवर ठेवून दिली. पण मला ठाऊक नव्हतं, कित्येक दशकं दडवून ठेवलेलं एक रहस्य मी त्या रात्री मुक्त केलं होतं. पुढचे 5-6 दिवस लिखाणात गेले. सगळं अगदी नेहमीसारखं होतं. पण एका विशिष्ट रात्रीपासून मला खरा त्रास सुरू झाला. ती रात्र पौर्णिमेची होती. त्या रात्रीही मी ऑफिसच्या फायली चाळत बसलो होतो. सुरुवातीला एक भास झाला. माझ्या डाव्या बाजूला कोणीतरी उभा असल्याचा. मग नजरेच्या कोपऱ्यातून एखादी काळी सावली वेगानं गेल्यासारखं वाटलं. मी वळून पाहिलं. कुणीच नव्हतं. पुन्हा फाईलीत डोकं खुपसलं. शेवटची एक फाईल बाकी होती. तेवढ्यात दिव्याच्या उजेडात समोरच्या भिंतीवर एक सावली दिसली. अगदी क्षणभर माझ्या पाठीच्या कण्यात एक थंडगार लकीर उमटली. मग कोणीतरी विचित्र हसलं, अगदी मंद. नंतर काही घडलं नाही. मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. थकवा असेल म्हणून सोडून दिलं. मग दुसऱ्या रात्री दाराबाहेरून एक आवाज आला. शिक्ष, तुला एक प्रश्न विचारू? आवाज अगदी नॉर्मल होता. जणू कुणी माणूसच आडोशाला उभं राहून माझ्याशी बोलतोय. मी लिहिणं थांबवलं. मला वाटलं वडील असतील. मी दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. आई वडील झोपले होते. मी पुन्हा कामाला बसलो. 2 मिनिटांनी पुन्हा आवाज आला. यावेळी तो माझ्या खोलीच्या दाराच्या अगदी पलीकडून आला. हे एक कोडं सोडवशील का? माझ्या हातातलं पेन थांबलं. मी दाराकडे पाहत बसलो. कुणीतरी माझ्याशी खेळ करतंय असं वाटलं. पण घरात अशी गंमत करण्यासारखं कुणी नव्हतं. शेजारची घरेही बऱ्याच अंतरावर होती. मी त्या रात्री दार उघडलं नाही. सकाळी आईला मी सगळं सांगितलं. तिने माझं बोलणं ऐकलं आणि फक्त एवढंच म्हणाली, तू ती खोली उघडली होती? मी गडबडलो. नाही म्हणालो. ती संशयाने पाहत म्हणाली, पुन्हा आवाज आला तर त्याला उत्तर देऊ नकोस, गप्प रहा. मला ते तिचं वाक्य जास्त विचित्र वाटलं. मी विचारलं, गप्प रहा? पण का बरं? ती म्हणाली, मला काही माहीत नाही, पण तुझ्या आजोबांचे वेळीसुद्धा त्यांना रात्री कुणीतरी बोलायचं असं तुझ्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं. मी लगेच वडिलांना भेटून विचारलं तर तेही मला खेकसत म्हणाले, तू ती खोली उघडली होती? मी दचकलो. माझं उत्तर तेच होतं, नाही.
मग त्यांनी सरळ विषय बदलला. रात्री जागून काम कमी कर, थकवा आला की असे आवाज ऐकू येतात, एवढंच म्हणाले आणि निघून गेले. मीही त्यावेळी ते मान्य केलं. दुसऱ्या दिवशी काहीच झालं नाही. तिसऱ्या दिवशी मात्र पुन्हा आवाज आला. यावेळी त्याने माझं नाव घेतलं. अमोल. मी दचकून उभा राहिलो. अमोल, सत्य कधीही लपत नाही. शोधल्यावर नक्की सापडेल. शोध. मी दाराकडे पाहत राहिलो. आवाजात राग नव्हता, उलट तो अगदी शांत होता. मी काही बोललो नाही. तो पुन्हा बोलला. मागची खोली का बंद होती हे तुला माहीत आहे का? माझ्या अंगावर काटा आला. मी दाराजवळ गेलो. धाडस करून उलट प्रश्न केला, कोण आहेस तू? काही क्षण शांततेत गेला. मग उत्तर आलं, हेच तर कोडा आहे. मी चक्रावलो. हे कसलं उत्तर? मी पुढच्या प्रतिक्रियेची वाट पाहिली, मात्र तो आवाज पुन्हा आला नाही. माझ्या मनात एक विचार आला. आजोबांचा आणि या आवाजाचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वडिलांना पुन्हा विचारलं. यावेळी मी हट्ट सोडला नाही. शेवटी त्यांनी मला सांगितलं की आजोबांच्या मृत्यूपूर्वीच्या काही महिन्यात त्यांचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. ते रात्री उशिरापर्यंत त्या बंद खोलीत बसून काहीतरी लिहायचे. कोणाला आत येऊ देत नसत. काही वेळा स्वतःशीच बोलायचे. एकदा वडिलांनी त्यांना विचारलं, कोणाशी बोलताय? तेव्हा आजोबांनी फक्त इतकंच सांगितलं होतं, ज्याला उत्तर हवंय त्याच्याशी. तो कदाचित ब्रह्म राक्षस होता असं आजोबा समजायचे. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांनी वडिलांना त्या खोलीत बोलावलं होतं. त्यांनी एक वही वडिलांच्या हातात दिली आणि सांगितलं, मी उद्या नसलो तर ही वही जाळून टाक. पण वडिलांनी ती वही जाळली नाही. मी विचारलं, का जाळली नाही? ते काहीच बोलले नाही. मी लगेच त्या खोलीची किल्ली मागितली. वडील नकार देत म्हणाले, अमोल, काही उत्तरं न शोधलेली बरी. गेली कित्येक वर्ष त्या खोलीत तो बंद आहे. पण मी हट्ट केला. शेवटी त्यांनी किल्ली माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले, अमोल, फक्त तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस. काही वाचावंसं वाटलं तर वाचू नकोस. काही रहस्य राहिलेली बरी असतात. मला त्यांचं हे वाक्य समजेना. मी खोली उघडली. दार उघडताच पुन्हा आतून जुन्या कागदांचा आणि बंद हवेत साचलेल्या धुळीचा वास आला. मी थेट त्या वहीकडे गेलो, जी मी आजोबांच्या टेबलवर सोडून गेलो होतो. ती उघडली. त्यात जे लिहिलं होतं ते सगळं कोड्यात होतं. पहिल्या पानावर आजोबांच्या हस्ताक्षरात एक वाक्य होतं, मृत्यूनंतरही काही गोष्टी संपत नाहीत. पुढच्या पानावर काही संस्कृत वाक्य होती. त्यांच्या खाली आजोबांनी मराठीत अर्थ लिहिले होते. अनेक पानावर एकच वाक्य पुन्हा पुन्हा लिहिलं होतं, काही पाप मृत्यूनंतरही संपत नाहीत. मी शेवटची काही पानं चाळली. एका पानावर तारीख होती. ती आजोबांच्या मृत्यूच्या आदल्या दिवसाची होती. त्या खाली लिहिलं होतं, तो पुन्हा आला. यावेळी त्याने माझं नाव घेतलं. तो मला मुक्ती मागतोय. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. त्याखाली अजून एक ओळ होती, जर मी अपयशी ठरलो तर तो पुढच्या पिढीकडे जाईल. मला समजलं होतं, तो माझ्याशी का बोलतोय. मी वही बंद केली. त्या क्षणी माझ्या मागून कोणीतरी अगदी शांत आवाजात विचारलं,
सोडवशील का हे कोडं? मी जागच्या जागी थिजलो. माझ्या हातातून वही खाली पडली. मी हळूहळू मागे वळलो. दिव्याच्या उजेडात खोलीच्या भिंतीवर एक काळी सावली दिसली, पण त्या क्षणी माझ्या अंगाला घाम सुटला. मी धावत बाहेर आलो. वडील दारातच उभे होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, तो आला होता? हो, मी म्हणालो. त्याने तुला प्रश्न विचारला? मी पुन्हा हो म्हणून मान डोलावली. वडिलांनी डोळे बंद केले. मग अगदी हळू आवाजात म्हणाले, जोपर्यंत हे कोडं सुटत नाही तोवर तो तुझी पाठ सोडणार नाही. कोण आहे तो? मी विचारलं. वडील हताशपणे खुर्चीवर बसले आणि त्यांनी एक अशी कथा सांगितली जी ऐकून मी क्षणभर अवाक झालो. त्यांनी सांगितलं, तुझे आजोबा फक्त विद्वान नव्हते. त्यांना एका जुन्या ग्रंथात एका ब्रह्म राक्षसाची कथा सापडली होती. त्या कथेत म्हटलं होतं की अत्यंत विद्वान पण अहंकारी माणूस मृत्यूनंतर ब्रह्म राक्षस होतो आणि त्याला मुक्ती मिळत नाही. पण आजोबांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता. त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. त्यांना एका जुन्या साधूची नोंद सापडली होती, ज्याने लिहिलं होतं की काही आत्मे स्वतःच्या मृत्यूमुळे नव्हे तर अपूर्ण ज्ञानामुळे बांधले जातात. आजोबांनी त्या आत्म्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण शोध घेताना त्यांना जे सापडलं ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं होतं. तो आत्मा आजोबांपेक्षा खूप जुना होता आणि त्याला मुक्ती मिळवण्यासाठी एका जिवंत माणसाने त्याच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक होतं. आजोबा तो प्रश्न सोडवू शकले नव्हते. नंतर त्यांनी तो नाद सोडला. वडिलांचं बोलणं संपलं होतं. मी म्हणालो, नाद सोडला होता तर हा कोण आहे? त्यांनी मृत्यूपूर्वी वहीत फक्त एवढंच लिहिलं होतं, अमोल, तो आता माझ्याकडून तुझ्याकडे येईल. माझ्यानंतर ही खोली तू बंद करून टाक कायमची. वडील इतकंच सांगून निघून गेले. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे आजोबा एका ब्रह्म राक्षसासोबत बोलत होते, जो त्यांना कोड्यात बोलत होता. आजोबा ते कोडं सोडवू शकले नाही. मग खोली बंद केली. माझ्या डोक्यात एकच सवाल सतत घोळत होता, आजोबा गेले कसे? मी पुन्हा खोलीत गेलो. आजोबांची ती वही उघडली, पण पुढे ती संपूर्ण कोरी होती. मग कपाट, टेबल, सर्व पोथ्या, ग्रंथ चाळले, पण कुठेच काही सापडलं नाही. मी हताशपणे आजोबांच्या फोटोकडे पाहिलं आणि क्षणात डोक्यात वीज चमकली. मी फोटो फ्रेम हातात घेतली. मागे एक लाकडी कप्पा होता. मी तो बाहेर खेचला. आत एक लिफाफा होता. त्यात आजोबांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र होतं, जे माझ्या नावे होतं. मला धक्का बसला, कारण त्यावेळी माझा जन्म सोडा, वडिलांचं लग्नही झालं नव्हतं. मला आजोबांच्या विद्वत्तेचा हेवा वाटला. मी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय अमोल, तुला आश्चर्य वाटलं असेल ना? तुझा जन्मही झाला नसताना मी तुला पत्र लिहितोय. खरं तर यात काहीही आश्चर्य नाही. पोथी, पुराण, भाडळी, गरुड पुराण हे अंगीकारलं की सगळं समजतं माणसाला. पण काही गोष्टी त्याही पलीकडच्या असतात. मला त्याच हाताळता आल्या नाहीत. सर्व पोथी पुराणांचा अभ्यास करून मला विद्वत्तेचा अहंकार जडला होता. ज्या गोष्टींची मला गरज होती ती मिळवण्याच्या नादात एक पाप घडलं, जे माझ्या डोक्यावर आलं आणि मला
देहत्याग करावा लागला. तू हे पत्र जेव्हा वाचत असशील तेव्हा समजून जा, तो अजून गेला नाही. त्याची कालमर्यादा संपल्यावर तो तुला हानी करू शकतो, जी खूप भयंकर असेल. त्याआधी तुला हे कोडं सोडवावं लागेल. तेव्हाच तो, तू आणि ही खोली मुक्त होईल. मी पूर्णपणे बांधील आहे. या पलीकडे मी तुला काहीही सांगू शकत नाही. तुझाच आजोबा, सोमाजीपंत पाठक. आजोबांचं पत्र वाचून मी इतके तर समजलो होतो की या घरात काहीतरी नक्कीच घडलं होतं. सकाळी उठल्यावर मी सर्वात आधी वडिलांकडे गेलो. आजोबा कसे गेले आणि कोणतं पाप घेऊन जगतोय आपण, असा थेट सवाल करत ते पत्र त्यांच्या हातावर टेकवलं. ते पत्र वाचताच त्यांचा चेहरा पांढरा पडला. काही क्षण ते शांत बसले आणि मग म्हणाले, आता तुला सगळं सांगायची वेळ आली आहे. तुझ्या आजोबांनी स्वतःला संपवलं हे 100% खरंय. म्हणजे आजवर आम्हाला सांगितलं ते खोटं होतं, पण त्यांनी आत्महत्या का केली? मी विचारलं. वडील खाली पाहत म्हणाले, कारण तो आत्मा त्यांना सतत प्रश्न विचारत होता. तुझे आजोबा शोध घेत होते की तो आत्मा खरंच ब्रह्म राक्षस आहे का. शेवटी ते कोडं सोडवू शकले नाही आणि काही नोंदी वहीत मांडून त्यांनी प्राणत्याग केला. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांनी मला ती वही जाळून टाकायला सांगितली होती. मी ती वही खूप शोधली, पण ती मला मिळालीच नाही. मला वाटलं ती आजोबांनीच कुठेतरी गायब केली. वडील पुढे म्हणाले, तुझे आजोबा गेले त्याच रात्री मला खोलीत त्यांची एक चिठ्ठी सापडली होती, ज्यात लिहिलं होतं, ही खोली कायमची बंद कर, सगळे प्रश्न मिटतील. मी तसंच केलं, पण तुझ्या आजोबांनी लिहिलं तसंच झालं. शेवटी तो पुढच्या पिढीकडे आलाच. मी विचारलं, पण तो कोण आहे? तिथे वडील शांत झाले. त्यांनी माझ्याशी नजर मिळवली नाही. मला माहीत नाही असं म्हणून ते गप्प बसले. मी वडिलांना वहीबद्दल विचारलं. त्यांनी सांगितलं की आजोबांनी मृत्यूपूर्वी काही महिन्यात एका जुन्या पोथीचा अभ्यास केला होता. त्या पोथीत ब्रह्मराक्षस नावाच्या एका आत्म्याचा उल्लेख होता, पण आजोबांना त्यात वेगळंच काही सापडलं होतं. त्या आत्म्याला शांत करण्यासाठी त्याच्या मृत्यूचं सत्य शोधणं गरजेचं होतं. मी त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणालो, बाबा, तुम्ही अजूनही खोटं बोलताय. तुमच्या कथेत तुम्ही जो ब्रह्मराक्षस रंगवलाय तो धादांत खोटा आहे. आजोबांनी ज्या पापाबद्दल पत्रात सांगितलं आहे त्याबद्दल बोला. मला सत्य हवंय. तो जो कोणी आहे त्याची कालमर्यादा संपत आली आहे. त्याआधी हे कोडं सुटायला हवं. बोला बाबा. माझ्या या प्रश्नावर वडील काही क्षण शांत उभे राहिले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि थेट माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, मग ऐक. ते पाप एका खुनाचं होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे आजोबांच्या हातून खून झाला होता? नाही, ते निष्पाप होते अमोल. तो खून माझ्या हातून झाला होता. काय? हो अमोल. मग वडिलांनी सत्य सांगायला सुरुवात केली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्यांचा खून झाला ते तुझ्या आजोबांचे गुरु होते, पंडित वामन शास्त्री. मी तरुण वयात आलो होतो. एका रात्री बाबा जेवताना आईला म्हणाले, वामन शास्त्रीकडे एक ग्रंथ आहे जो ते कधीच कोणाला दाखवत नाहीत. मला तो ग्रंथ मिळाला असता
तर बरं झालं असतं. वडिलांच्या इच्छेपोटी बाबांच्या नकळत तो ग्रंथ चोरण्यासाठी मी मोका शोधत होतो. शेवटी एके दिवशी ते घरी एकटेच असताना मी डाव साधला, पण त्यांनी मला रंगे हात पकडलं. अंधार असल्याने झटापटीत मी त्यांना जोरात ढकललं. त्यांचं डोकं कशावर तरी आपटलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वांना वाटलं हा एक अपघात आहे, पण तुझ्या आजोबांनी ब्रह्म राक्षसाच्या कुतूहलाने वामन शास्त्रीच्या आत्म्याला बोलावून घेतलं आणि तिथेच त्यांचं चुकलं. वामन शास्त्री एक निष्पाप विद्वान ब्राह्मण होते, म्हणून त्यांना ब्रह्मयोनी मिळाली नाही. ते रोज आजोबांना प्रश्न विचारू लागले. त्यांना त्यांच्या खुन्याचं नाव पाहिजे होतं, जे स्वतः वामन शास्त्रीलाही माहीत नव्हतं. तुझ्या आजोबांचा स्वभाव बदलत चालला होता. ते भिंतीशी बोलायचे, सतत काहीतरी कोडे सोडवायचे. एके रात्री त्यांनी त्या आत्म्याचं सत्य मला सांगितलं. वडिलांची अशी हालत पाहून मी तुटलो आणि त्यांना त्या दिवशीचं सगळं सत्य सांगून टाकलं. ते पातक त्यांनी स्वतःच्या माथी मारून प्राण त्यागले. तेव्हापासून ही खोली कायमची बंद झाली. मी सुन्न होऊन सगळं ऐकत होतो. मला प्रश्न विचारणारा आत्मा हा वामन शास्त्रींचा होता. मी वडिलांकडे पाहून विचारलं, मग तो माझ्याकडे का आला? वडील म्हणाले, कारण तूच घरातला पहिला माणूस आहेस ज्याने हे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याने तुला तसं करायला भाग पाडलं. त्या रात्री मी पुन्हा मागच्या खोलीत गेलो. ती वही मी जाळून टाकली, दिवा बंद केला. तो पुन्हा आला होता, वामन शास्त्रींचा आत्मा. त्याने मला शेवटचा प्रश्न केला, तुझ्या वडिलांना शिक्षा मिळायला हवी का? मी बराच वेळ शांत राहिलो, कारण हा निर्णय माझ्या हातात नव्हता. शेवटी मी म्हणालो, सत्य लपवणं ही सुद्धा चूक आहे, पण शिक्षा काय करावी हे मी ठरवणारा कोण? बराच वेळ शांतता होती. मग पहिल्यांदा त्या आवाजात समाधान जाणवलं. अमोल, तुझं उत्तर बरोबर आहे. एका क्षणात खोलीतलं वातावरण नितळ झालं. दिवा स्वतःहून पेटला. खोली पुन्हा प्रकाशाने उजळून निघाली. त्या दिवसानंतर मला तो आवाज पुन्हा कधीच ऐकू आला नाही. पण काही महिन्यांनी घराची साफसफाई करताना मला त्या बंद खोलीच्या कपाटातील चोरकप्प्यात एक छोटी लाकडी पेटी सापडली. त्यात वामन शास्त्रींच्या काही जुन्या पुस्तकांसोबत एक फोटो होता. फोटोमध्ये माझे आजोबा, वडील आणि वामन शास्त्री उभे होते. फोटोच्या मागे आजोबांनी एक वाक्य लिहिलं होतं, यांच्यापैकी एक मृत्यूनंतरही प्रश्न विचारत राहील, एकाचा मृत्यू होईल. ते वाचून मला पुन्हा एकदा अंगावर काटा आला, कारण त्या फोटोमध्ये वामन शास्त्रींच्या चेहऱ्यावर पेन्सिलने एक वर्तुळ काढलेलं होतं आणि त्या वर्तुळाच्या खाली लिहिलं होतं, हा ब्रह्म राक्षस नाही. मी आजही त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजलेलो नाही, पण त्या घटनेनंतर मला एवढं मात्र समजलं होतं, प्रत्येक विद्वान मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होत नाही आणि प्रत्येक ब्रह्मराक्षस माणसाला मारण्यासाठी येत नाही. काही आत्मे फक्त एक गोष्ट मागतात, त्यांचं खरं नाव आणि त्यांचं खरं सत्य. समाप्त. तर मित्रांनो, आपण ऐकलीत मी लिहिलेली ब्रह्मराक्षस ही कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे पुढे कथा अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. कथा आवडली तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. मी लवकरच परत येईन एका नवीन भय कथेचा थरार घेऊन. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.